मी आपल्याला सांगतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये एक मोहीम घेतली आणि त्याच्या माध्यमातून HPV वॅक्सिनेशनसाठी सुद्धा 9,84,000 अशा पद्धतीच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुलींच्यासाठी आपल्याला HPV वॅक्सिनच्या ज्या पद्धतीने उपलब्धता करून दिली त्याचा फायदा संपूर्ण राज्यामध्ये आपण सुरू केलेले आहे। या वॅक्सिनेशनचं काम आपल्या सगळ्यांना माझी आमदार महोदयांना विनंती आहे की आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा याबद्दलची आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जागरूकता करा, लोकांना आवाहन करा। दुर्दैवाने काही चुकीचे लोक सुद्धा या सगळ्या गोष्टीच्या योग्य अयोग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, पण त्याच्याही पलीकडे एकूण देशातले 60 जगातल्या 60 देशांमध्ये या HPV वॅक्सिनेशनचं काम सुरू आहे। आपण आता 61वा देश आहोत की ज्या माध्यमातून HPV वॅक्सिनेशनमध्ये आपण जे काही काम करतोय ते आपल्या नवीन पिढीसाठी खूप आवश्यक आहे। आपण ही सगळं मोफत लस देतोय। अनेक ठिकाणी याच्याही पूर्वी काही NGOनी काम केलं, काही प्रायव्हेट आपले चांगल्या आर्थिक सक्षमता असणारे लोक जे असतील त्या सगळ्या लोकांनी सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने या वॅक्सिनेशनला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करतात। पण राज्य शासन आणि केंद्र शासनानं ज्या पद्धतीने ही मोहीम घेतली ती यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो। या सगळ्या कामकाजाबरोबर विशेषतः मी आपल्या सगळ्यांना या 293च्या चर्चेच्या निमित्ताने विनंती करतोय